शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत ही नाम ज्या तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठ्ठल अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधामहेम शैलाभदेहं धनुषवन कृशानं ज्ञानिनाम ग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्त मुआत जातं नमामि अन्यनिगर्भ संभूतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं ऋततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सुहासनस्थं पदं भोजतेजस्पतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारु प्रथम पांडुरंगाकारु कुरुबती अनुसार प्रेम सहित गादी लोपधारी पवन कुमार जय जय श्री राधा रम
जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर, प्रभु जय जय माखन चोर, श्री राधा मेरे स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दे जियो, श्री वृंदावन निवास, अष्ट सिद्धि नवनिध के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, सेवे लागी सेवक झालो, अच्छा लागलो तुझा चरण, संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा प्रसूत, प्रत्यश्री कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग, देवच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला. अभंगाचा भावार्थ नामचा अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं श्री तुकोबाराय सांगतात, जो कोणी मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जन्माला, ज्याचा जन्म झाला त्याच्या जीवनामध्ये मृत्यू होणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जन्म झाला का मृत्यू या येरझारा चालू राहणार आहे. मग या येरझारामधून सुटका व्हावी याकरता देवाची शरणागती केली का आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाचे येरझार चुकल्या जाते, भवसागर मधून आपल्या जीवनामध्ये तरता येतं. म्हणून महाराज म्हणता, मी तुम्हाला सांगतो म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावांना शरणागती केली तर परिणाम काय, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, या त्या ठिकाणी भवसागरामधून तरण्याचं काम माझा जगाचा मालक करेल. फक्त आपल्या जीवनामध्ये त्याचं भजन करा. का हो महाराज, देवाला काही एक नाव नाही, देवाला अनंत नाव आहे, बरोबर आहे का नाही. मग त्यापैकी कुठलं नाव घ्यायचं, महाराज म्हणतात तो देव इतका करुणा घन आहे, त्या अनंत नावापैकी कुठलंही नाव घ्या, माझा जगाचा मालक तुमचा उद्धार करेल. महाराज हे फक्त सांगता का तुमच्या अनुभवाला आलं. श्री तुकोबारा म्हणता, माझ्या साक्षीला जे आलं मी तेच तुमच्या समोर मांडतोय. आपल्या जीवनामध्ये आपण जर त्याचं भजन केलं आणि सर्व भावानं शरणागती केली तर भवसागर पार करता येईल. अभंगाचा भावार्थ नमसल अर्थ.
कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे. सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी लक्ष्मण पुंजाजी मांदाळे बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण मांदाळे परिवार आहे. भाऊ आहे श्री रंगनाथ पुंजाजी मांदाळे, भाऊराव पुंजाजी मांदाळे, गंगा भगीरथी विमल शांताराम कांडेकर बहीण, बाजीराव लक्ष्मण मांदाळे मुलगा, मानस बाजीराव मांदाळे नातू, बाळकृष्ण पुंजाजी मांदाळे भाऊ, गोपाळ पुंजाजी मांदाळे भाऊ, रेखा भानुदास टोके मुलगी, राजेंद्र लक्ष्मण मांदाळे मुलगा, दर्शन बाजीराव मांदाळे नातू, प्रसाद राजेंद्र मांदाळे नातू. हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं दुःखे आणि म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आज ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं ज्यांच्या माध्यमातून आला, हे सेवा करण्याचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे खऱ्या अर्थानं बाबांचे नातू आमचे मानस भाऊ मांदाळे त्यांच्या माध्यमातून आले हा गोड सेवेचोक घडलेलं तुम्हा थोर सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. त्या माध्यमातून या ठिकाणी गोड मृदंगाची साथसंगत करता मृदंग मर्षी मृदंग अलंकार हरिभक्तपरण आपल्या परिसराचं भूषण आमचे बहिरू महाराज श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं हार्मोनियम वादक आहे अतिशय गोड आहे, बाबांनाही धन्यवाद आहे. विनेकरी बाबा आहे. त्याच पद्धतीनं गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गमदर सुरेशकार हरिभक्तपरण आपल्या परिसराचं भूषण गोड गायनाचार्य विशेष म्हणजे गोड कीर्तनकार सुद्धा श्री महाराज आहे. आपलं परम भाग्य का आजच्या दिवशी महाराज आपल्याला भेटले. आमच्या गोकुळ महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं या बाजूला आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमच्या सोपान बाबांचा आवाज जर निघाला तर ज्ञानोबराच्या चरणाजवळच पोहोचवतो महाराज. एकदा श्री महाराजांकरता टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं आमचे हरिभक्त पारायण माधव बाबा बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ सगळ्यांना ज्ञात अज्ञात सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. विशेष करून त्या ठिकाणी आमचे सागरदादा जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परिसरामध्ये कुठेही कीर्तन असले तर आवर्जून उपस्थित राहणारे आमचे सचिन भाऊ जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहे. मातृवर्ग पितृवर्ग एकदा टाळी झाली पाहिजे ते साऊंड करता. अगदी गोड शिवशक्ती साऊंड आहे. त्यांनाही धन्यवाद आहे. फक्त एकच विनंती, जेवढा आवाज वाढवता येईल तेवढा वाढवा, कारण माझा आवाज प्रचंड बसलेला आहे. तसा तर त्यांचं साऊंड फार गोड आहे महाराज. अगदी आपल्या परिसरामध्ये भलं मोठं नाव आहे, पण तरी सुद्धा प्रेमाचे म्हणून मी त्यांना सांगतो वाढवा. नाहीच त्यांनी वाढवलं तर मानस भाऊला सांगाल त्यानं नाही वाढवलं तुम्ही वाढवा, नाही का. आता हे ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं त्याला कीर्तनानंतर मस्त महाप्रसादे मस्त खायचं घरी जायचं, उन्हात आणायचं, मस्त आराम करायचा, लय काय भानगडीत पडायचं नाही, नाही का. पण असो खऱ्या अर्थानं आता ज्ञात बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. दावसवाडी मरण आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद आहे. गोड युट्यूब चॅनल खऱ्या अर्थानं आपला जीवलग नावाचा युट्यूब चॅनल आहे. त्याचे मालक खऱ्या अर्थानं आमचे बंधू प्रदीप दादा शिंदे, गोड शूटिंग करत आमचे शिवम दादा, त्यांनाही धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ करतो. कारण कमी कालावधीमध्ये जास्त रण आपल्याला गाठायचे, कारण ऊन भरपूर आहे आणि एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला लावून धरणं हे काही मला बरं वाटत नाही, बरोबर आहे का नाही. इतकं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. त्या उन्हामधून मला येताना असं वाटत होतं बाबा कोणीतरी मला म्हणावं रस प्यायला येणं माय, म्हणजे इतकं ऊन लागत होतं बाबा, नाही का. पण एवढ्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं मंडप तापलेला आहे, पण तरी सुद्धा काळजी करू नका. खऱ्या अर्थानं काहीला रामनवमीचा उपवास आहे, अजून तो उपवास सोडायचा. आता बरेच जण रामनवमीचा उपवास ठके तुला उपवास नाही का, हॅन 12 वाजेपर्यंत 12ला उपवास रामनवमीचा सोडायचा नसतो. इथून मागं झालं ते जाऊ द्या, पण इथून पुढे रामनवमीचा उपवास कसा करावा तर शास्त्र असं सांगतं बाबा. कृष्णाष्टमीचा कसा करतो, जसं एकादशी प्रमाणे कृष्णाष्टमी करतो. कृष्णाष्टमी जितकी महत्वाची त्याच तोलामोलाची तितकीच महत्वाची रामनवमी आहे. रामप्रभू कृष्ण परमात्मा एकाच देवाचे अवतार आहे, कारण पूर्ण अवतार रामकृष्ण सांगितले. मग त्या अष्टमीचा उपवास जसा करतो तसाच नवमीचा आपल्या जीवनामध्ये करावा. असा नवमीचा उपवास सुद्धा बऱ्याच जणांना आहे. तुमच्या चेहऱ्यावरून ते मला कळून राहिलंच. विठाला विठ्ठल बघा, कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग श्री तुकोबारायाचा आहे. तुकोबारा म्हणता आपल्या जीवनामध्ये या पावन पवित्र नदी हाल आल्यानंतर देवाची शरणागती करा, कारण ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस काय येणार आहे, मरण येणार आहे. मरण अटळ आहे. कोणाच्या जीवनामध्ये मरण त्या ठिकाणी चुकवता येत नाही. महाराज म्हणता आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. श्रीमंत सुद्धा
अन्यथा गरीब असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एक ना एक दिवस जावं लागतं. आपले अगोदर अनेक जण गेले, तसं आपल्याला सुद्धा जायचंय. कोण कोण गेलं? महाराज म्हणता, आजमेला पण जमेला बाप मसना गेला, आजमेला पण जमेला बाप मसना गेला, आदमेला पदमेला बाप मसना गेला, आदमेला पदमेला बाप मसना गेला, आजमेला पण जमेला बाप मसना गेला, आजमेला पण जमेला बाप मसना गेला, आदमेला पदमेला बाप मसना गेला, आदमेला पदमेला बाप मसना गेला. देखत 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 राजू बंधू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला. उठ उठ जगपाटी 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 भय आले मोठे, उठ उठ जगपाटी 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 भय आले मोठे. आजमेला पण जमेला बाप मसना गेला, देखत देखत राजू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत राजू बंधू तोही तैसा झाला. आपल्या जीवनामध्ये आपले अगोदर अनेक गेले, तसं आपल्याला सुद्धा जायचंय. कोण कोण गेलं? आजमेला पजमेला बाप मसना गेला, आजमेला पजमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी वय आले, जाग व्हा, सावध व्हा बाबा, कारण जाती ऐसी घडी पुन्हा नाही. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला मनुष्य काळाच्या जवळ जातोय आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस मरण येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये बाबा काय असं, 1 वर्ष म्हणजे आपला जन्म ज्या तारखेला झाला बाबा, सध्या असं फॅड निघालं, ज्या तारखेला जन्म झाला त्या तारखेला आपण केक कापतो, त्या दिवसाला काय म्हणतो बाबा? वाढ दिवस. मला खरं सांगा, आपल्या आयुष्यातला दिवस वाढतो बाबा का कमी होतो? आपल्या आयुष्यातला दिवस कमी होतो आणि मनुष्य त्याला वाढदिवस त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाला मनुष्य काळाच्या जवळ जातोय, क्षणाक्षणाला मनुष्य म्हातारा होतोय. म्हणून आपल्या जीवनामध्ये सावध व्हा. तुम्हाला मला खाण्याकरता काय टपलेला आहे, तो क्षणाक्षणाला वाट बघतो. महाराज म्हणता, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे.
क्षण किती आहे अवकाश भो, काळ क्षणाक्षणाला आपली वाट बघतोय. तुम्हाला मला खाण्याकरता टपलाय. कसा महाराज म्हणता, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. उंदराला खाण्याकरता जसा बोका टपलेला आहे, तसा तुम्हाला मला खाण्याकरता काळ टपलेला आहे. कधी आणि कधी घेऊन जायला सांगता येतं. मी नेहमी सांगत असतो, आपल्याला एवढी तरी गॅरंटी आहे का आपल्या देहाची, का बाबा आजचं कीर्तन ऐकून, बाबांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलोय, आजचं कीर्तन ऐकून सुखरूप आपण घरापर्यंत तरी जाऊ, हा देह घेऊन. विश्वास आहे? ऐकणाऱ्याचं सोडावं, सांगणाऱ्याचं तरी आहे का? हा ऋषिकेश महाराज एवढा टमाटामा तुमच्या समोर बोलून राहिला, पण थोड्या वेळात तुम्हाला बाबा फोन येऊ शकतो काय, जे आपल्या नारायणगावला कीर्तनाला महाराज आले होते म्हणले ते ह्या इडे गेले गेले म्हणशील, म्हणजे जाणार नाही, काळजी करू नका. पण आपल्या जीवनात कधी मरण येईल काही सांगता येत नाही. आपल्या जीवनामध्ये म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे ना, तोपर्यंत भगवान परमात्म्याचं चिंतन करा. आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा, तेवढंच आपल्या सोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही. पवित्र कर्म करा, कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला उद्धार जर भाव वाटत असेल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेला. चारही मुक्तता प्राप्त होतील केव्हा? क्षणभर उभं राहा. क्षणभर म्हणजे कसं, मग एखादा म्हणशील क्षणभर देवाच्या द्वारात गेलं झालं, असं नाही. आपल्या आयुष्याला, पूर्ण आयुष्याला माऊलीनं क्षण म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये पूर्ण आयुष्यभर जर देवाचं भजन केलं, पवित्र कर्म केलं, तरच आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उद्धार होईल. मग काही काय म्हणशील का हो महाराज, आम्हाला तुम्ही आयुष्यभर देवाचं भजन करायला लावता. भागवतामध्ये बघा किंवा रामायणामध्ये बघा, ते खटवंग राजाचं चरित्र आहे, त्याचा उद्धार किती वेळामध्ये झाला? एका तासामध्ये. पण एका तासामध्ये का उद्धार झाला? तर त्या राजाला आपलं मरण कळालं आणि तेवढ्या तासामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उद्धार करून घेतला. आपल्याला कळणार आहे का पुढच्या तासात मरणार आहे का पुढच्या मिनिटात मरणार आहे? खटवांग राजाने एका तासामध्ये कसा उद्धार केला, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे. हा खटवांग नावाचा राजा हे रामप्रभूच्या कुळामधील राजे. तसे तर प्रभूच्या कुळामधले राजे सगळे पवित्रच. अजराजे असेल, दीर्घभाऊ असेल, नभाग असेल, ययाती असेल, नौश असेल, अंबरीश असेल, या सगळे राजे किती पवित्र. इतकं पवित्र जीवन अंबरीश राजा करतात तर देवाना अवतार घ्यावे महाराज, इतके पवित्र राजे. आमचे गुरुवारी आम्हाला पाठामध्ये असं सांगायचे, पूर्वीचे राजे सुद्धा ऋषी तुल्य होते, आताचे ऋषी सुद्धा राजे तुल्य व्हायला पाहतात, नाही का? हा बदल आहे महाराज. आणि म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. या खटवांग नावाचा राजा इतका पवित्र. देवलोकामध्ये काय झालं, देवांना सेनापती राहिला नाही. मग देवांनी विचार केला, इथं सेनापती कोणाला करावं, कोणाला करावं? मृत्यू लोकातला तर कोणी सेनापती करण्याकरता चालणार नाही. बरं, आपल्याला सेनापती राहिला नाही, मग कसं करायचं? लक्षात आलं, मृत्यू लोकामधला एक राजा, एक व्यक्ती असा आहे का त्याची बरोबरी देवांच्या बरोबरीशी, त्याला आपण इथं सेनापती करू शकतो. कोण आहे तो? खटवांग नावाचा राजा. त्याला आपण खऱ्या अर्थानं देवलोकामध्ये सेनापती सुद्धा करू शकतो म्हटले. म्हणून देवांनी विनंती केल्यानंतर खटवांग नावाचे राजे देवलोकामध्ये जाता आणि देवाचं सेनापतित्व स्वीकारता. विचार करा किती मोठा अधिकार खटवंग राजाचा असेल का मृत्यू लोकामधला, मर्त्य लोकामधला, नाशिवंत लोकामधला एखादा मनुष्य देव लोकामध्ये जाऊन सेनापती होतो. हा काही सामान्य अधिकार आहे महाराज? म्हणून खऱ्या अर्थानं खटवांग नावाचे राजे देवलोकामध्ये गेले आणि देवलोकामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं जवळ सेनापती झाले. सेनापती झाल्यानंतर बराच कालावधी त्या ठिकाणी त्यांनी सेनापतित्व स्वीकारलं. बराच कालावधी सेनापतित्व स्वीकारल्यानंतर आता देवांना दुसरा सेनापती भेटला. आणि माधव बाबा असं झालं, देवांना दुसरा सेनापती भेटल्यानंतर देव खटवंग राजाला म्हटले, बघा आम्हाला आमचं काम झालं, आम्हाला सेनापती भेटले, आता तुम्ही जाऊ शकता. काम झालं का सोडून दिले महाराज, नाही का? हे आपल्याला वाटत काही का म्हणते महाराज ते ना आपल्याला विचारल्याशिवाय काही करतीच नाही भाऊ, तो काहीतरी गुतेले गोंगड म्हणून ते आज करून राहिले, नाही का? त्या वेळेला झालं असं, जाऊ शकता म्हटले. पण खटवंग राजा म्हटला काही अडचण नाही, मी जायला तयार आहे. आता बघा नम्रता किती. खटवांग राजाशी एवढी नम्रता पाहिल्यानंतर त्या वेळेला देवांनी म्हणावं, बघा आम्ही आमच्या कामापुरतं तुम्हाला आणलं, तुम्हाला सेनापती केलं आणि आमचं काम संपल्यानंतर तुम्हाला जा म्हणतोय, तरी तुम्ही आम्हाला उद्धट काही न बोलता लगेच जायला तयार झाले. मग एवढी देवांची सेवा केली,
याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय पैसे मागा. खटवांग राजा म्हणतो मला काही नका. नाही नाही, काहीतरी मागा म्हटले. याच जागेवर जर दुसरा असता सामान्य मनुष्य, एवढ्या दिवस आमच्याकडून सेवा करून घेतली म्हणले, तुमचं काम संपलं, आम्हाला काढून देऊ राहिले, म्हणजे कामापुरतच मामा असंच झाले म्हणले तुम्ही, नाही का. दुसऱ्याला काय नाही नको ते केलं असतं, पण तुम्ही काही न बोलता चालले. एक काम करा, तुम्हाला याच्या मोबदल्यात काय पैसे मागा म्हटले. खटवंग राजा म्हणतो मला काहीच नको, काहीतरी मागा. फार सेवा तुम्ही आमची केली, बरं द्यायचंच असेल तर एक काम करा, 2 गोष्टी मला द्या. कोणत्या? पहिली गोष्ट, मला जिथून आणलं त्या स्वस्थानाला मला सोडून द्या, पहिली माझं मागणं. आणि दुसरं मागणं असं आहे, मला मरण कधी येणार आहे एवढं मला सांगा. आता बाबा खटवांग राजानं माझा उद्धार करा म्हटले असते तरी देवाने केला असता, पण खटवंग राजे म्हटले नाही, माझ्या जीवनामध्ये हे जर मला त्यांच्या कामापुरता आणता नंतर काढून देतात, तर आता माझा उद्धार करतील, नंतर परत अधोगतीला नेऊन घालतील. माझं मरण कधी आहे तेवढं सांगा. त्यावेळेला त्या ठिकाणी विधीनं आयुष्य पाहिलं आणि देवांनी सांगितलं, तुम्हाला 1 तासाचा आयुष्य शिल्लक आहे. आता काही ठिकाणी वर्णन खटवांग राजाला 1 तासाचा आयुष्य शिल्लक राहिलं होतं, पण भागवतामध्ये असं वर्णन आहे का खटवांग राजाला 39 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं. म्हणजे दोन्ही पुरावे मी तुम्हाला दिले. कारण काही ना, आता भागवत वाचलेलं राहायचं, ते म्हणशील बाबा तू 1 तास म्हणतोय आणि त्याच्यात ते 39 मिनिटच आहे, आणि काही काही ना 1 तासाचं वाचलेलं असायचं, ते म्हणशील अरे भागवतात 39 मिनिटं आहे, म्हणजे काही नाही 1 तास वाचलेलं असायचं, काही नाही 39 मिनिटं वाचलं असायचं. म्हणून दोन्ही तुम्हाला सांगितले. आणि जे न दोन्ही वाचन नाही त्यांना काही सांग, पण जेवायला लवकर मोकळं कर बुवा, नाही का. म्हणून बघा, खऱ्या अर्थानं झालं असं महाराज, 1 तासाचं आयुष्य शिल्लक. म्हणजे 1 तास आहे ना, काळजी करू नका, 1 तास माझ्या करता पुष्कळ झालं. पण त्या 1 तासामध्ये खटवंग राजानं अशी काही साधना केली का, महाराज म्हणता 1 तास उरला हरला खटवंग रायासी, 1 तास उरला उरला खटवंग रायासी. खटवांगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवांग राजानं उद्धार केला. पण तो 1 तास कळाला किंवा त्याच्याही पाठीमाग अगोदरशी काही देवांशी केलेली साधना आहे,
देवांची केलेली सेवा आहे, त्याचा परिणाम त्या एका तासामध्ये आपल्या जीवनामध्ये खटवंग राजाला उद्धार करता आला. मग आपला सुद्धा उद्धार व्हावा याकरता आपण सुद्धा भगवान परमात्म्याची सेवा करा. तेच आपल्या जीवनामध्ये आपल्या सोबत येणार आहे. दुसरं काय येणार आहे? कबीरदास महाराज म्हणता, अरे मातीमध्ये जन्माला आला याची मातीच होणार आहे. माती के पुतल तुझे किसका गुमान है, माती के पुतल तुझे किसका गुमान है, तेरी औकात तेरी औकात तेरी आशा है, माती के पुतल तुझे किसका गुमान है, माती के पुतल तुझे किसका कुठल्या गोष्टीचा अभिमान करतो? आपल्या जीवनामध्ये अभिमान न करता पवित्र जीवन जग. कारण कधी कोणाच्या जीवनामध्ये मरण येईल आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत विषय ना या पवित्र नद्यानं कधी कोणाची निंदा करू नका. कारण निंदेसारखं पाप जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. महाराज म्हणता, निंदा मत करणा किसे की सच्ची बात है कबीर जी की. कबीरदास महाराज म्हणता, कधीच कोणाची पवित्र मुखाने आपल्या जीवनामध्ये कधीच निंदा करू नका. नाही तर काही काही लोक कधीच कोणाला चांगलं म्हणणार नाही. सचिन भाऊ तुम्ही बघा, याला नाव ठेव त्याला नाव ठेव काय कधी तुम्ही बघा आपल्या जीवनामध्ये काही काही लोकांचा पेशाचा सुमारा. तुम्ही किती चांगलं जगून पहा, नावच ठेवणार बाबा. बघा काही काही कधी कोणाला काय नाव ठेवतील काही सांगता येत नाही महाराज. काही काही महाराज लोकांचे जर चुका काढायला लागले आणि बाबा काय चूक काढतील काही सांगता येत नाही. काय झालं माहितीये का, एका गावाला मी सप्त्याला गेलो महाराज. तिथले लोक गोकुळ बाबा सांगायचे, महाराज जपून, कारण आमच्या गावचं जुनं मंडळ आहे ना, नुसतं बाबा लोकांची चुका काढित. म्हणलं मी काही चुक होऊ देणार नाही. चुका कोणत्या काढित ते सांगा, मी सावध राहतो. म्हणले बाबा सोरूतून गेला, बाबा तालूतून गेला, बाबाला विनोद करताना याला, बाबाचा हा शब्द सुटायला नव्हता पाहिजे. मी एकदम जपून तोलून मोलून त्या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी वजनात फोन केला. म्हणलं का हो, म्हणलं काही जुनं मंडळ आता चूक काढायला जर काही सापडून दिलं नाही म्हणलं तर काढली का काही चूक? मला वाटलं काही चूक काढली नसेल. ते म्हणले मग काढली महाराज तुमची बी. म्हणले काय? म्हणले आम्ही विचारलं काय चूक झाली? बाबा स्वरातून गेले नाही, त्यालातून गेले नाही, चिंतन चांगलं मांडलं, मग काय चुकलं? म्हणले बाबांनी कीर्तन बरं केलं बरं का, पण बाबाची मावशी तंबू खाती. म्हणले का पाहायला आली होती? म्हणजे कोण कधी कोणाची काय चूक काढेल काही सांगता येत नाही. आणि माझं तर सांगणं गड्या, कधीच कोणाला नाव ठेवू नका. कधीच हा गायक असा, तो कीर्तनकार तसा, कधीच नाव ठेवू नका. काही काही लोक एखाद्या कीर्तनकाराने एखादं गीत म्हटलं असेल बाबा, किंवा एखादी नजाकत गायली म्हणून त्या कीर्तनकाराला म्हणता, अरे हे का कीर्तन आहे का, हा तमाशा आहे. पण मी तुम्हाला हात जोडून सांगतो, कधीच कुठल्या कीर्तनकाराला नाव ठेवू नका. का? तुम्ही बोलता बोलता सहज म्हणता, अरे हे का कीर्तन आहे का, हा तमाशा आहे. पण मी तुम्हाला सांगून जाईल, अरे त्या कीर्तनकाराची चूक झाली म्हणून त्या कीर्तनाला नाव ठेवू नका. तो या गादीवरती उभा आहे, त्या गादीचा तरी अपमान करू नका. कारण बघा, त्याच्याकडून चूक झाली ना, त्याचं प्रायश्चित्त, त्याचं कर्म तो भोगेल. मग तिथं मी जरी असेल तरी ते मला फेडावं लागणार आहे. माझ्याकडून जर इथं पाप कर्म घेतलं ना, मलाही फेडावं लागणार आहे. म्हणून तुम्ही कीर्तनकाराचे दोष काढू नका. कीर्तनाला तमाशा म्हणण्याचं पाप तुम्ही करू नका. कारण तुम्ही जरी त्याला तमाशा म्हणत असेल, पण तो गादीवरती नारदाच्या हे मात्र विसरू नका. त्याच्याकडून जाऊ दे एखादा शब्द गेला असेल चुकीचा, पण 4 ओव्यात आणि अनुभवाच्या गेल्या असेल, 4 प्रमाणात तुकोबाराचे, अरे तेवढ्यानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. म्हणून कधीच कोणाला दोष काढण्याचा प्रयत्न करू नका. पवित्र जीवन आपल्या जीवनामध्ये जगा आणि समाजाला चांगलं म्हणावं याकरता जीवन जगू नका. समाजाकरता किती चांगलं, समाजाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करा. बाबा मला वाटतं देव सुद्धा गांधारीच्या नजरेमध्ये चुकीच होतं. तुम्ही आपण कोण आहे? म्हणून समाजाकरता चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न न करता, माझ्या देवाला माझं जीवन आवडलं पाहिजे, माझ्या ज्ञानोबराला आवडलं पाहिजे, माझ्या तुकोबाराला आवडलं पाहिजे, याकरता पवित्र जीवन जगा. पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करा. का कर्म पवित्र करा? कर्मानुसार जन्म झाला तसं कर्मानुसार जावं लागणार आहे. ज्ञानोबारा वर्णन करता, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे दे हा एक. आपल्या जीवनामध्ये मागच्या जन्मामध्ये जे काही चुकीचं कर्म केलं असेल ते फेडण्याकरता इथं जन्म झाला. आता या जन्मात करू ते परत आपल्या जन्माला कारणीभूत ठरेल. म्हणून परत जन्म, परत मृत्यू नको असं जर वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये देवाची शरणागती करा, आपला उद्धार होईल. का हो महाराज, देवाच्या शरणागतीने आमच्या जीवनामध्ये जन्म मरणाची इरजार चुकेल का? आमचा उद्धार होईल का? महाराज म्हणतात देवाच्या शरणागतीने उद्धार होतो. म्हणून तर मी तुम्हाला सांगतो, शरणागती करा. अभंगाचं पहिलं चरण, मनवून शरण जावे, मनवून शरण जावे,
लावे सर्व भावे देवासे. सर्व भावानं मी तुम्हाला सांगतो, देवाची शरणागती करा, देवाचं भजन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया. मग हा जन्म वायाला जाऊ नये याकरता आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पवित्र चिंतन करा, भगवान परमात्म्याची शरणागती करा. आपल्या जीवनामध्ये काय सांगता येतं, कोणता क्षण आपल्या जीवनामध्ये शेवटचा असेल म्हणून सांगता येत नाही. मरण शेवटला आला ना नारायण गावकर, काळ घ्यायला आल्यानंतर आपलं पद बघत नाही, आपली प्रतिष्ठा बघत नाही, आपली वेळ बघत नाही, आपलं नाव बघत नाही, आपली श्रीमंती बघत नाही. काळ घ्यायला आल्यानंतर कोणाचं तिथं चालत मग तेथे नचले काहे ओ मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाये सदा संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल काहे पुढे संचित जाईल काय दुःखामध्ये दैय महात्या दुःखामध्ये दैय महात्या तब काळ असे दुर्मिला तब काळ असे दुर्मिला मग तिथे नचले काहे सत्ता संपदा राहील ठाईचे ठाये पुढे संचित जाईल वाहे दुःखामध्ये देय माता गोड प्रमाण आमच्या सोपान भावानं दिले. एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हटले तिथं काही चालणार नाही, सत्ता संपत्ती सगळं ठिकाण्यावर राहील. आणि मला असं वाटतं तिथं जर पद उपयोगाला आलं असतं, तिथं जर सत्ता उपयोगाला आली असती, तिथं जर प्रतिष्ठा उपयोगाला आली असती गोकुळ बाबा, तर अजित दादा सारख्या माणसाला विमानामध्ये स्फोट होऊन मरण आलं नसतं गड्या. पण मरण कधी कोणाच्या जीवनात कधी येईल काही सांगता येत नाही गड्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये तिथं पद प्रतिष्ठा काही नाही. जोपर्यंत आहे ना, जो क्षण आपण जगतोय तो खरा. म्हणून आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा, देवाचं चिंतन करा, आपल्या जीवनामध्ये वाढ वडिलांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करा. हा नरदी त्याच्या करताच आहे. आपल्या जीवनामध्ये या नरदी हा आपण काही ऋण घेऊन आलो, ते ऋण फेडण्याकरता आपल्या जीवनामध्ये हा नरदी आहे. तसे तर या नरद्यावरती अनेकांचे ऋण आहे. पैकी काही मुख्यत्वानं 2-4 ऋण मी तुमच्या समोर म्हणतो. पहिलं ऋण आहे आपल्यावरती आपल्या देशाचं, दुसरं ऋण आहे भूमीचं, तिसरं ऋण आहे आपल्या आई वडिलांचं, चौथं ऋण देवाचं, पाचवं आहे साधू संताचं. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं देवाचं पहिलं ऋण आहे. कारण देवानं हा नरदी आपल्याला दिला, याच्या मोबदल्यात काही घेतलं का मला सांगा. अनमोल किमतीचा नरदी. मला सांगा आपल्या जीवनामध्ये एकदा जर आपला पडला ना बाबा, तर एक बसवण्याकरता किती खर्च येतो विचार करा. 32 आपल्याला देवानं फुकट दिले, बरोबर आहे का नाही. अजून मी याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं आपल्याला एक किडनी दिली महाराज, एखाद्याची एखादी किडनी जाऊ द्या, तिला किती खर्च येतो. मग विचार करा कधीतरी एकांतामध्ये का देवानं माझ्या जीवनामध्ये संपूर्ण शरीर एवढं फुकट दिले इंद्रिय हात पाय काना इंद्रिय हात पाय कार मुख बोलाया वचना डोळे मुख बोलाया वचन जन तू जोडसी नारायणा तू जोडस नारायण नाथ जीवा पण नाथ जीवा पण टाळी वाजवा. इंद्रिय दिले आपल्याला, संपूर्ण हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, देवाचं भजन करण्याकरता बोलण्याकरता मुख दिलं, एवढं सगळं आपल्याला फुकट दिलं. महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये आपल्याला फुकट दिला ना हा नरदे, देवाचे पहिले उपकार आहे. दुसरे उपकार साधू संतांचे. काय उपकार आहे तर आपल्या जीवनामध्ये तुम्हाला मला या आड राहणाऱ्या जीवाला सावध करण्याकरता
त्या ठिकाणी साधू संत अवतार आलेले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावी वर्तया झाडू संताशे मार्ग आड राणी भरले जग. जे आड राहणारा जग आहे याला मुक्तता अवस्था प्राप्त करून देण्याकरता साधू संतांनी एक जन्म व्हायला घेतला. म्हणून दुसरे उपकार आहे साधू संताचे. मला वाटतं तिसरे उपकार आहे आपल्या जीवनामध्ये या देशाचे. चौथे ऋण आहे भूमीचे. या भूमीवरती चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा. आपल्या जीवनामध्ये ही भूमी माता काही कधी म्हटले का? मग प्रत्येकाचे ऋण फेडण्याकरता काय केलं पाहिजे? देवाचे ऋण फेडण्याकरता देवानं दिला न दे त्याचं भजन करा, ऋणातून उतराय होत आहे. साधूचं ऋण फेडण्याकरता साधूची सेवा करा. साधूची सेवा करणं म्हणजे काय? हातपाय दाबणं हे हातपाय दाबता दाबता दाब मुंडकं म्हणजे झाला कार्यक्रम, नाही का? असं नाही. साधूनं दिलेलं जे ज्ञान आहे त्याचं सेवन करणं त्याला साधूची सेवा म्हणतात. साधूची सेवा केली त्यांच्या ऋणातून उतराय होता येतं. देशाची सेवा करण्याकरता काय करायचं? भूमीच्या ऋणातून उतराय होण्याकरता काय करायचं? सकाळी उठल्या उठल्या आपल्या जीवनामध्ये भूमी मातेला पहिल्यांदा स्पर्श करण्याच्या अगोदर वंदना करायची. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. हे मैया, तू विष्णू परमात्म्याची पत्नी आहे, माझी माय आहे. तुझ्यावरती मी काही चांगलं कर्म करतो, काही वाईट करतो, पण सगळे अपराध तू माझ्या पोटामध्ये घे. लेकराच्या अंतकरणानं माफ कर. तिचे दर्शन घ्या. तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न होईल. अजून आपल्या जीवनामध्ये पुढचे ऋण आहे सगळ्यात महत्वाचे, ते म्हणजे आपल्या आई वडिलांचे, आपल्या पितरांचे. पितरांच्या ऋणातून पितरांचं सगळ्यात मोठं ऋण आहे आपल्या जीवनामध्ये. त्या ऋणातून उतरा होण्याकरता काय करायचं? तर बघा, आपल्या पितरांची ऋण फेडण्याकरता शास्त्रानं सांगितलं आहे तोपर्यंत वाडवडिलांची सेवा करा. आणि आपले पितर गेल्यानंतर त्यांच्या नावानं काही विधी कर्म करा. कारण पुत्र त्याला म्हणता पू इति तरती इति पुत्र. हा पू नावाच्या नरकामधून आपली सुटका करतो त्याला पुत्र म्हणता. म्हणून आपण पुत्र असल्या कारणानं आपल्या बापाच्या आईच्या वाडवडिलांच्या जाण्यानं काही विधी कर्म सांगितलं तो आपल्या जीवनामध्ये जर केला तर आपण त्यांच्या ऋणातून उतराय हो. म्हणून विधी कर्म करा. आणि जर कारण काही नरकाचे प्रकार सांगितले तसं तर त्या ठिकाणी बघा गरुड पुराणामध्ये 3.5 कोटी प्रकारचे नरक सांगितले. का? तर या जगतामध्ये आपल्या शरीरावरती रोम 3.5 कोटी प्रकारचे. त्यामुळं पापाई जगतामध्ये 3.5 कोटी प्रकारचे. त्याचं प्रायश्चित्त घेण्याकरता तीर्थही 3.5 कोटी प्रकारचे. नाही इथं प्रायश्चित्त झालं तर वेदना भोगण्याकरता नरकही 3.5 कोटी प्रकारचे. पण मला वाटतं भागवतामध्ये 28 नरकाचं वर्णन केलेलं आहे. रौरव असेल, तामिश्र असेल, अंधक असेल, त्या ठिकाणी असे अनेक नरक आहे. मग कुठलं पाप केल्यानंतर कुठल्या नरकामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नरकाचं त्या ठिकाणी वर्णन आलेले. पैकी प्रत्येक नरकामधून सुटका जीवाला ही स्वतःला करावी लागते. त्याच्या कर्मानं सुटका होते. हे पिंडदान यानं काही होत नाही. जर पिंडदान यानं पितरांची सुटका झाली असती तर कोणी चांगलं जीवन जगलंच नसतं बाबा. नाही तर काही काही कीर्तनकार म्हणतात सद्गती लाभण्याकरता पिंडदान. सद्गती लाभण्याकरता नाही, सद्गती अधोगती आपल्या कर्मावर आहे. जर सद्गती अधोगती पिंडदानावर अवलंबून असती तर मा सारखा ही चित्र जीवन जगला असता. मारताना म्हणला असता एखाद्याला 2-4 लाख देऊन टाकले असते. भाऊ मेले लोकांचे बांधकरणे कोरले, कोणाच्याच पुरीचं लग्न सुईचं जमू दिलं, जिडं जमायला लागलं तिडं मोडायचा प्रयत्न केला. काय मी काही चांगलं जगलोच नाही, मला माहिती मी नरकाल जाईल, मग नरकाल जाऊ नये याकरता एक काम कर म्हणले. काय? मा नावान चांगले पिंडदान कर, भाताचे करापेक्षा सोन्याचे दान कर, नाही का? मला तिकडं हे पिंडदानावरती सद्गती अधोगती नाही, आपल्या कर्मावरती. प्रत्येक नरकामधून सुटका ही स्वतः त्या जीवाच्या कर्मानं होत असते. पण एकच नरक असं आहे का त्या नरकातून सुटका आपला मुलगा करतो, त्याचा नाव आहे पू नावाचा नरक. कारण पू नावाच्या नरकातून पुत्र आपली सुटका करत असतो. म्हणून आपण पिंडदान विधी कर्म जर केला तर पितरांची तिथून सुटका होते. अन्यथा नाही जर केला तर पितरांना अधोगतीला जावं लागतं, त्या नरकामध्ये खितपत पडावं लागतं. आणि मग पितर आपल्यावरती कोपित होता, अरे मी याला जन्माला घातलं, एवढे याच्यावरती उपकार केले. एखादं म्हणले काय उपकार केले आपल्या जीवनामध्ये? खरं आपल्या वाडवडिलांचे उपकार आहे. आपल्या करता एवढं कमवून ठेवलं, हा काही कमी उपकार आहे का? काय काय म्हणशील महाराज तुमच्या वाडवडिलांनी ठुला असेल कमवून, पण आमच्या वाडवडिलांनी कमवून तर नाही ठुलं, पण प्यायवारी घालवलं. त्यांचं काय? तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या वाडवडिलांनी जरी आपल्या करता संपत्ती कमवली नसेल बाबा, पण बराच कालावधी या देशावरती मुघलांनी इंग्रजांनी राज्य केलं. पण बराच कालावधी या देशावरती मुघलांनी
इंग्रजांनी राज्य करणं सुद्धा आपल्या पूर्वजांनी आपल्याला हिंदू म्हणून जिवंत ठेवलं. हे काही कमी उपकार आहे तुमच्या माझ्यावरती? हे काही कमी उपकार आहे? मग हे उपकार फेडण्याकरता का होईना, त्या उपकाराची जाणीव म्हणून का होईना विधी कर्म आपल्या जीवनामध्ये करा. आणि नाही जर केला तर पितर आपल्यावरती कोपित होतात, दात खातात दात. आहा कटा त्याचे कधी पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी आहा कटा त्याचे कधी पितर वंश दुराचार पुत्र झाला वंश दुराचार पुत्र झाला म्हणता आहा कटा त्यांचे करती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. असा पुत्र झाला का जो आमचा विधी कर्म सुद्धा करू शकत नाही. बरं, विधी कर्म आपण सामान्य मनुष्यानं करावं यात विशेष नाही बाबा. देवादिकांना सुद्धा हा विधी कर्म चुकला नाही. देवादिकांनी सुद्धा हा विधी कर्म करावा. हे कर्मकांड, कर्म जितकं सत्य तितकंच कर्मकांड सत्य. देवादिकांना चुकला नाही. साधू संतांना तरी चुकला का? साधू संतांनी सुद्धा ज्यांनी या मायेचा प्रपंचाचा संबंध तोडलेला आहे त्यांना सुद्धा हा विधी कर्म चुकला नाही. साधू संतांनी सुद्धा आपल्या वाडवडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता कसं विधी कर्म केलं बघा. नाथबाबाचं चरित्र जर कोणी वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांच्या लवकर लक्षामध्ये येईल. नाथबाबाच्या जीवनामध्ये नाथबाबानं विचार केला, अरे आपल्या पूर्वजांचं आपल्या पितरांचं श्राद्ध आहे, मग आपल्या पितरांच्या श्राद्धाकरता सुद्धा आपण विधी कर्म केला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. आता श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. मग आपल्या जीवनामध्ये आपल्या पितरांवरती श्रद्धा ठेवून आपण अन्नदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. गिरिजा मातेला अर्थात आपल्या पत्नीला स्वयंपाक बनवायला लावलं. सगळे पदार्थ त्या ठिकाणी बनवले आणि नाथबाबानं काय केलं, आपल्या मुलाला आमंत्रण देण्याकरता पाठवलं. बरं, गावामध्ये आमंत्रण देण्याकरता मुलगा गेला, नाथबाबाचा मुलगा, त्याचं नाव हरिपंडित. हरिपंडित शेवळाला आमंत्रण देण्याकरता त्या ठिकाणी गेले. आमंत्रण देण्याकरता सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण दिली. हरिपंडित आमंत्रण देऊन निघून गेले. पण येईन मीटिंग भरवली. म्हणले काय? म्हणले आपण कोण त्यांच्या घरी त्या ठिकाणी भोजनाकरता जायचं नाही. म्हणले का जायचं नाही? याचं कारण असं झालं. काय झालं माहितीये का? नाथबाबांनी यांना आमंत्रण दिली. मग यांना असं वाटलं आम्ही येईपर्यंत कोणी जेव घालायला नकोय. पण काय झालं माहितीये का? जेवणाला भोजन वगैरे स्वयंपाक वगैरे तयार झाला आणि त्याचा घमघमाट सुटला. एक शेजारी गरीबाची माता मौली, तिनं आपल्या पतीला म्हणावं, का हो किती गोड सगळ्या पदार्थाचा नाथबाबाच्या घरून वास येतोय, ते खावं वाटतं आपल्याला सुद्धा. बरं, पूर्वीचा कालावधी गरिबीचा होता बाबा. पूर्वीचा कालावधी त्या ठिकाणी गरिबीचा. त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काही एवढं असं काही नव्हतं. आणि म्हणून आता सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल झाल्या. पण पूर्वीच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला काही कार्यक्रम जर माहिती झाला तर आपण जायचो कशा करता, काही खायला भेटल म्हणून, बरोबर आहे का ना? पण त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये त्या माता मौलीनं म्हणावं, का हो इतका सगळा घमघमाट सुटला, किती गोड पदार्थ तयार झाली हो. नाथबाबा म्हणता त्या तिच्या पतीनं सांगावं, काळजी करू नको म्हणे, आपल्याला ते भेटणार नाही. कारण बघ, श्रीमंताच्या दावणीला बांधलेला बैल त्याचा वापर फक्त वराडा करताना व जेव वाहण्याकरताच केला जाईल. म्हणून काही त्याला लग्नाचं वरड म्हणून नेल्यानंतर त्याला गुलाबजाम खाऊ घालणार. नाथबाबांची आपलं त्या तिच्या पतीची भाषा बघा. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. पण तरी सुद्धा नाथबाबाला हे कळाल्यानंतर नाथबाबांनी त्यांना भोजन द्यावं. भोजन दिल्यानंतर या ब्राह्मण मंडळीला कळालं आपल्या अगोदर शूद्राला भोजन खाऊ घातलं, मग आपण तिथं भोजन करायला जायचं नाही म्हटलं. मग त्या वेळेला त्या ठिकाणी हे जातपात काही नसतं, मनुष्य आपल्या कर्मानं पवित्र होत असं महाराज. म्हणून जातपात हा या जातीचा त्या जातीचा कधीच मानू नका. याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जातपात काही नसते महाराज. आणि म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. त्या वेळेला त्या ठिकाणी यांनी ठरवलं कोणी तिथं भोजन करण्याकरता त्या ठिकाणी जायचं नाही.
पण प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, नाथबाबांनी बराच वेळ वाट पाहिली पण हे कोणी भोजन करण्याकरता यायला तयार नाही. पण झालं असं, भोजन करण्याकरता दुसरी कोणी यायला तयार नाही, पण ते नाथबाबाच्या घरी हे आले नाही, पण यांचे पूर्वज जे गेलेले का ते भोजन करण्याकरता आले. कढीचे खिरीचे पात्र उघडले, त्याचा घमघमाट सुटला. हे म्हटले का रे, ज्या अर्थी या पात्रांचा वास सुटला त्या अर्थी कोणीतरी भोजन करण्याकरता गेलं. बरं आपण सांगितलं होतं कोणी तिथं भोजन करण्याकरता जायचं नाही. मग कोण भोजन करण्याकरता गेलं पाहायचं, त्याला वाडीमध्ये आपण टाकायचं. यांनी पाहिलं, तिथं जाऊन पाहिलं तर आपला आजाच कढीचा फुरका मारून राहिला. दुसऱ्यानं पाहिलं, आपला पंजा इड खीर खायला आला. म्हणले नाही का, त्या वेळेला त्या ठिकाणी म्हणले का आम्ही एवढे श्रद्धा घातली, आमच्याकडे नाही. तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, नाथबाबाची श्रद्धा होती म्हणून मी त्या ठिकाणी आलो. या सगळ्यांना राग आला. मग आता काहीतरी करायचं. नाथबाबाला दुसऱ्या दिवशी वाळवंटामध्ये गाठलं गोदावरी मैयेवरती. हो थांबा, शूद्राला तुम्ही भोजन घातलं याचं प्रायश्चित्त घ्या. नाथबाबा म्हणले काय प्रायश्चित्त घ्यायचं, हरिभक्ताला प्रायश्चित्त नसतं, जो कृष्ण परमात्म्याचं भजन करतो त्याला प्रायश्चित्त नसतं. नाही नाही, काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे बुवा, पण झाला माझ्याकडून अपराध. तेवढ्यामध्ये झालं असं, एक कुष्ठरोग झालेला व्यक्ती तिथं आला. का हो, नाथ महाराजांचा वाडा कुठे आहे, काय करायचंय? माझं नाथ महाराजांचं काम आहे. हेच नाथ महाराज आहे. कशा करत आला? मी त्र्यंबकेश्वरवरून आलो, मी ब्राह्मण आहे. बरं मग काय झालं माहितीये का, मला कुष्ठरोग झालेला आहे, असाध्य प्रकारच्या व्याधी झालेल्या आहे. पण बऱ्याच प्रयत्न करून त्या व्याधी जायला तयार नाही. बरेच वैद्य उपचार, अन्नदान, तीर्थयात्रा सगळं करून पाहिलं पण जायला तयार नाही. पण रात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं, हा रोग जाण्याकरता काही केलं तरी जाणार नाही, पण पैठण क्षेत्रामध्ये जर नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांनी श्राद्धामध्ये जे शूद्राला भोजन घातलं त्याचं पुण्य जर अर्पण केलं तर तुझा कुष्ठरोग जाईल. हे म्हणले नाथबाबांनाच याला काहीतरी सांगून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजे हा हा असं कुठं होत असं, सोडा म्हटले पुण्य. नाथबाबानं पुण्य सोडलं. ऐका ना, ज्या ब्राह्मणाचा बराच वैद्य उपचार करून कुष्ठरोग जात नाही ते पुण्य सोडल्यानंतर त्या ठिकाणी जातो. इतकी श्राद्धाच्या अन्नदानामध्ये ताकद आहे. साधू संतांनी सुद्धा आपल्या वाडवडिलांच्या ऋणातून उतरे होण्याकरता हा विधी कर्म करावा. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी करा. आपल्या पितरांवरती श्रद्धा ठेवा, देवाचं भजन करा, देवाची शरणागती करा. शरणागती केल्यानं काय होईल, तो हा उतरील पार भव दुस्सर नदीचा. बरं आम्ही शरणागती करायला तयार आहे, भवसागर पार केलं जाईल बरोबर आहे, पण देवाचं कुठल्या नावाचा जप करायचा? महाराज म्हणतात त्याला देवाला अनंत नाव आहे, पण तो बहु करुणावंत आहे. त्याचं कुठलंही नाव घेतलं तर आपल्या जीवनामध्ये तो उद्धार करतो. महाराज हे फक्त सांगताय का तुमच्या अनुभवाला आलं? महाराज म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. जे माझ्या साक्षीला आलं मी तेच तुमच्या समोर त्या ठिकाणी मानतोय. आपल्या जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थानं देवाची शरणागती केली तर आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. कसं असतं देवाचं भजन? वारकरी संप्रदायाचे नियमाप्रमाणे भजन करावे. ढोबा Hare
जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार बहु दुस्तर नदीचा यथामत अवकाश. अभंगाचं एक चरण सोडवलं, वेळ्या भाऊ बाकी सरळ सरळ बघितले. असाच भाव असेल सांगता येत नाही, पण ज्ञानोबा तुकोबाराने ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन म्हणण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कैलासवासी लक्ष्मण पुंजाजी मांदाळे बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण त्यांचा परिवार, मुलं आहे, भाऊ आहे, बहीण आहे, नातू, हा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी त्यांच्या आणि म्हणून त्या माध्यमातून आमच्या मानस भाऊंच्या माध्यमातून हा सेवेशोक घडलेलं तुम्हातोर सज्जन मायबापाचं दर्शन, संपूर्ण गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, संशिष्टी सगळ्यांना धन्यवाद. हार्मोनियम वादक गोड यूट्यूब चॅनल आहे त्यांना धन्यवाद आहे. आपली वेळ संपलेली, जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं आपल्याला जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. बाप काय असो गड्या, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही, त्याला बाप म्हणता. आज विचारा मांदाळे परिवाराच्या जीवनामध्ये बाप गेल्याचं दुःख काय असतं. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाही ना, त्याला बाप म्हणता. बाप काय असतो मी सांगून जाईल. बापाचं मुलीचं काही आगळं वेगळं नातं असतं. ताई, आपल्या बाप आपल्यावरती किती प्रेम करतो माहितीये का, मी सांगून जाईल. ताई, ज्या दिवशी आपलं लग्न ठरलं, लग्न त्या दिवशी आपल्या बापाच्या भोजनाकडे लक्ष दे, आपल्या बापाचं अर्ध जीवन कमी झालेलं दिसेल. बाप विचार करतो, अरे मी जिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ना, ती ताई आता उद्या परक्याचं धन होणार, त्या ठिकाणी असल्याची नसली होणार. खऱ्या अर्थानं तिला सासरा कसं भेटणार, सासू कसे भेटणार, काही सांगता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तो बाप इतका प्रेम करतो. बरं, बाप इतकं प्रेम करतो, बाप मुलीवरती प्रेम करतोच महाराज, पण मुलगी सुद्धा बापावर फार प्रेम करते. मी सांगून जाईल ताई तुम्हाला सुद्धा, जोपर्यंत आपली मुलगी आपल्याकडं आहे ना महाराज, तोपर्यंतच त्या घरामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं पात्र आहे. ज्या दिवशी आपली मुलगी सासरी नांदायला गेली ना, त्या दिवशी नारायणगावकर समजून जायचं आपलं प्रेम करणारं पात्र या जगतामध्ये संपलं. आपली 8 वर्षाची मुलगी असू द्या, तुमचं तुमच्या पत्नीचं भांडण होऊ द्या, भांडण झाल्यानंतर दिवसभर शेतामध्ये काबड कष्ट करा, सायंकाळी परत या. परत आपल्या आल्यानंतर आपली मुलगी म्हणते, बाबा भोजन करा. भूक नाही बेटा मला. नाही, 2-4 घास भोजन करा बाबा. बाप म्हणतो भूक नाही. बाबा तुम्हाला, मला माहित आहे माझ्या आईचं तुमचं भांडण झालं म्हणून तुम्ही भोजन करत नाही ना, तुम्ही जर जेवले नाही ना, तुम्हाला एकुलते एक मुलीची शपथ आहे, मी सुद्धा जेवणार नाही. आपली शपथ घालून जी भोजन करायला लावते ना, तिला मुलगी म्हणत असा. म्हणून बापाचं मुलीचं आगळं वेगळं नातं आहे. म्हणून बाप आहे. अजून मी तुम्हाला सांगून जाईल, गरीब बाप असू द्या, श्रीमंत बाप असू द्या, प्रत्येक बापाला मुलगी हे राजकुमारीच आहे महाराज. म्हणून माझं सांगणं आहे नारायणगावकर, एखाद्या गरीब बापाच्या मुलीच्या लग्नाला जर गेले ना महाराज, तर तिथल्या अन्नाला कधीच नाव ठेवू नका. काही माणसाला सवय असते, ही भाजी अशीच झाली, पुडी अशीच झाली, हे असंच झालं. पण गरीब मुलीच्या लग्नाला जर गेले, गरीब बापाच्या मुलीच्या लग्नाला जर गेले ना, कधीच अन्नाला नाव ठेवू नका. याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं आपल्या करता ते 5 मिनिटाचं अन्न आहे महाराज, पण गरीब बापा करता आयुष्यभर गाम गाळून जे कष्ट केलेले असताना त्या कष्टाचं खऱ्या अर्थानं संपूर्ण जे धन आहे महाराज, ते त्याच्या करता खर्च केलेलं असतं. म्हणून कधीच अन्नाला नाव ठेवू नका. उलट सांगून जाईल, गरीबाच्या घरी गेले ना महाराज, तुम्हाला खाण्याकरता काही राहिलं नाही ना, तिथले 2 भाताचे शीत घ्या आणि तेवढे खा. गरीब बाप भेटला ना, श्रीमंताच्या लग्नात नाही जेवता आलं तर चालेल, गरीब बापाच्या घरी गेल्यानंतर जेवण केल्याशिवाय परत येऊ नका. नाही खायला भेटलं काही, 2 भाताचे शीत घ्या आणि तेवढे शीत घेतल्यानंतर त्यानं विचारलं, का हो कसं काय झाला स्वयंपाक, तुमचं जेवण झालेलं नसू द्या, पण तरी सुद्धा म्हणावं, रामभाऊ वाटत नव्हतं हो इतकं गोड लग्न तुम्ही कराल, पण आपल्या गावच्या पाटलाला सुद्धा लाजवावं इतकं गोड लग्न तुम्ही केलं. फार तुमचा मुलगी तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही असं म्हटल्यानंतर त्या गरीब बापाच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा येतील आणि त्या आसवाच्या धारा तुमच्या करता देव किती मोठा आशीर्वाद देऊन जाईल सांगता येत नाही गड्या. म्हणून पवित्र जीवन जगा, पवित्र कर्म करा, आहे तोपर्यंत पवित्र जीवन जगा, माईबापाची सेवा करा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील करा, अंतःकरणानं माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबा गुरुवरांचं, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. माऊली ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान